सामना चालू असलेला अवेंजर संघाची देखील प्रथमतः फलंदाजी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढचे महाबृगराजचे मालक आम्हाला पाहायला मिळतील. मंदार कुलकर्णी स्ट्राइक वरती सज्ज आहेत. आल्या सरचे आक्रमण केलंय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक मात्र मिस करतो झेलला इथे सिंगल. त्याच्यानंतर हा दुसरीचा कॉल. मंदार आता धावा लागेल यांना आणि तिथे गेले 2 धावा. जीवाची बाजी आहे आज. लढवावी लागेल मैदानाच्या आतमध्ये आज अवेंजर संघाला. कालच्या दिवसामध्ये पहिला सामना आपल्या मैदानाच्या आतमध्ये पंच काय सांगतात मैदानाच्या आतमधून. नो बॉल. इट इज नो बॉल. नो बॉल. नो बॉल वरती 2 धावा. 3 धावा मिळतील इथे. डेड बॉल फक्त नो आहे का? डेड बॉल ओके. नो कॅन्सल आहे ओके. 1 चेंडू आणि 2 धावा. हॅलो हॅलो प्लीज कृपया कोणी करून मैदानात जाऊ नये. आयोजक कमिटीला विनंती आहे. 12वा खेळाडू आपण सबस्टिट्यूट उभा करू शकत नाही. जर तो टीमचा असेल तर तुम्ही उभा करू शकता. आणि फलंदाजी टीमला विनंती आपण मैदानात जायचं नाही. सुधाकर कदम दानेमी केसर कदम आपण बाउंड्री यांच्याच बाहेर थांबायचंय. जो कोणी खेळाडू ग्राउंडच्या आतमध्ये जाईल त्या संघाला 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल. हॅलो हॅलो सर आत्ताचा निर्णय नो बॉल प्लस 2 धावा आणि उघडा डोळे पाहणे. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. पुन्हा एकदा स्ट्राइकवर भृंगराज ऑइल सर्वे मालक मंदार सर कुलकर्णी स्ट्राइकला. एकही चेंडू न टाकतात संघाला मिळतील त्या 3 धावा. 3 धावा बोनस पॉइंट इथे मिळला गेला या संघाला. चला मॅच चालू करायची. मॅच थांबवू नका. चला विनंती असेल सामना लगेच चालू करायचा. दोन्ही संघ पुढील चेंडू फलंदाज तयार. एक लोक फुलटॉस मैदानाच्या आतमध्ये येतो. एक चांगला चेंडू आहे. हाही देखील इथे देखील एक सिंगल जोडली जाईल. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनवावं लागेल. अवेंजर संघाला देखील जर पाहिलं तर धावा बनवावं लागतील. एक टार्गेट मोठं उभं करावं लागेल या संघापुढे. सूर्य 11 संघ देखील तितकाच कमी नाहीये. त्यांची देखील एक फलंदाज आम्हाला चांगली बॅटिंग देखील त्यांची पाहायला मिळाली कालच्या दिवसामध्ये.
आजच्या दिवसामध्ये देखील ॲव्हेंजर संघ कालच्या दिवसातला पहिला सामना आपल्या नावावरती गेला. तिसरा सामना मात्र ते कालच्या दिवसातला हारला गेलेत, पराभव स्वीकारलाय. आज मात्र काय करतील. मॅच पुन्हा एकदा ऑन केली जाते. स्ट्राईक वरती मात्र एक वंडर बॉय मैदानाच्या आतमध्ये युवराज जगदाळे इथे देखील एक दाखला आहे, सज्ज होतोय. इथे देखील अगदी चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगवान. आज भन्नाट गती आहे मात्र गोलंदाजाला. आज धारदार चेंडू येतील परंतु युवराज तयार होतील पुन्हा एकदा. युवराज जगदाळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये तयार होतील. आक्रमण आणि आक्रमण आपल्याला करावं लागेल आज. युवराज जगदाळे आल्या सरची कोलवा टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केला गेलाय. चेंडू मात्र मिस आलाय. चेंडूचा पाठलाग देखील एक सुरू आहे. इथे सिंगल, त्याच्यानंतर दुसरीचा प्रयत्न आणि दुसऱ्या धावेवरती इथे देखील काय पाहायला मिळेल. पंचांनी पुन्हा एकदा तिसऱ्या पंचांची मागणी घेतली आहे. TLC लाईव्हच्या माध्यमातून नक्कीच पाहणार आहोत. दूध का दूध और पाणी का पाणी. पंच ऑनफिल्ड डिसिजन काय आहे. पंचांनी डायरेक्ट तिसऱ्या पंचांची मागणी घेतली, लक्षात घ्या. देखील जर पाहिलं तर कॅमेराच्या पुढे एका साइडून अंपायर आहेत तर दुसऱ्या साइडून जर पाहिलं तर फिल्डर येत आहेत. दोनही साइडून चेक केलं. पंच ऑनफिल्ड डिसिजन काय आहे ते कळवा. चला, फलंदाज या ठिकाणी सेफ असेल. आपल्या घरट्यामध्ये 2 धावा इथे मिळतील. युवराज जगदाळे पुन्हा एकदा तयार होतील मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करण्यासाठी. फलंदाज या ठिकाणी तयार आहे. ते आक्रमण मैदानाच्या आतमध्ये युवराज जगदाळेचा ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये आज होईल का. आज मानावरती युवराज राज्य करेल का. असंख्य मैदानाच्या आतमध्ये प्रश्न उभे आहेत आज युवराज जगदाळेचे पुढे. आक्रमण बनवावं लागेल, टार्गेट मोठं आज उभं करावं लागेल. एक विश्वास दाखवलाय मात्र ॲव्हेंजर संघाने त्याच्यावरती. सलामीच्या वीरांसाठी देखील एक पाठवलंय त्याला. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमधून पॉइंटच्या दिशेने पॉइंटला चेंडूला पाठवलाय. एक पावरचा पूल आहे, हाय देखील चेंडू मात्र जातोय सीमा रेखा पार्सल. चौकार 4 डीजे. थँक्यू व्हेरी मच. देखील पाहिलं चौकार आला धावपलकावरती. आक्रमण आहे आज युवराज जगदाळेच्या माध्यमातून देखील पाहायला मिळतोय. संघाला देखील जर पाहिलं तर आक्रमण करावं लागेल. युवराजला टार्गेट मोठं उभं करावं लागेल यापुढे. इथे पुल टॉस, पावरचा पुल, छत्रपतींचा छावा मिळवेल 7 धावा. बाबा इथे चालले हवा, युवराज जगदाळेची हवा. शेरन YM जाने वाले थँक्यू व्हेरी मच डीजे. थँक्यू. युवराज पुणेशी एकदा तयार आहेत. आज आक्रमण केलं आहे. चिंदेड्या एवढं जाते आहेत मैदानाच्या आतमध्ये.
खोलवर टप्प्याचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने हे आक्रमण केलं गेले. डाऊन दी बॉल आहे मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षक टिपला जातोय झेल. युवराज जगदाळेचा मैदानाच्या आतमध्ये संपवला जाईल खेळ. विकेटचं पतन डीजे. थोडीशी आज निराशा आहे चेहऱ्यावरती. बॅटरचं नाव कळवा. राजकुमार. फिल्डर कोण होता झेल पकडणारा? अमित जी. डाऊन दी बॉल. विकेट मिळवली आज. झेल मात्र पकडला. युवराजला कोंडलं गेलं इथे. चला मॅच ऑन करा. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामना मात्र चालू करायचा आहे. 16. राजकुमार. तुमची टीमला आडे पण उद्या. तुमची टीम राड आहे. याला ना तुमची टीम उद्या होय. हे बॉलर कोण आहे? तुमची बी चांगली. गोलंदाजी मार्कमध्ये शिरजीक होते आपल्याला पाहायला मिळतील. पुढील चेंडू. इथे अगदी चांगलं आक्रमण केलं. चेंडूला पाठवलं गेले. स्टँड अँड डिलिव्हर आले सरची हे आक्रमण आहे. पुढे एकदा 6 रन षटकार तिथे. रन इथे पुन्हा एकदा आक्रमण केले गेले. अगदी समोरच्या दिशेने दोघांच्या क्षेत्रात खेळलाय चेंडूला आणि इथे देखील एक सिंगल येईल. इथे देखील एक चांगला अटका मैदानाच्या आतमध्ये पकडला जातोय. झेल फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विकेटचं पतन. ये तो कहने की है बातें कि नहीं जी सकते. कौन मरता है मोहब्बत कभी जीते हैं मेरी मोहब्बत. थँक्यू डीजे. पुढील चेंडू. इथे देखील एक हलक्या चेंडूला पाठवले. एक दिशेत देण्याचा प्रयत्न केला. आक्रमण केलं गेलं चेंडूवरती. चेंडूला पाठवले अर्थात पुढे एकदा सीमा रेखा पार. चौकार 4 धावा तिथे. पुढील चेंडू. बरोबर चालेल येतो. बरोबर हा चालते. लेग बायच्या माध्यमातून ही सिंगल येईल. जवळ संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी. 2 षटकांचा उर्वरित खेळ संपलाय आणि संघाची धावसंख्या 3 बाद 28 या आकड्यावरती आहे. 28 रन ऑन द बोर्ड.
3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धावफलकावरती आम्हाला पाहायला मिळतील. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आंबेगाव गावचा वंडर बॉय यश बेलदरे मैदानाच्या आतमध्ये सज्ज होईल खेळी करण्यासाठी. देखील जर पाहिलं तर ॲव्हेंजर संघाकडून देखील खेळी करण्यासाठी सज्ज होतोय. एक आक्रमण बनवावं लागेल. तसं जर पाहिलं तर ॲव्हेंजर संघाचे जे सर बॅटर येत आहेत ते षटकार आणि चौकार मारल्याशिवाय जात नाहीयेत. मोठमोठे फटके खेळतात मगच बाद होतात. 2 आणि 3च चेंडू खेळतात फक्त धावा बनवतायत. जवळजवळ पाहिलं संघाची धावसंख्या आम्हाला या ठिकाणी 28 या आकडेवरती आहे. यशवरती मोठी जबाबदारी आहे. गोलंदाजी मार्कवरती मयूर जगताप आम्हाला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू मॅच पुन्हा एकदा ऑन केली गेली. इथे देखील एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला जाईल आणि याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल इथे देखील येईल. यशवरती आज खूप जबाबदारी आहे ॲव्हेंजर टीमची. देखील जर पाहिलं तर एक सितारा आहे यश मैदानाच्या आतमध्ये. आज सिताऱ्यासारखं चमकावं लागेल यशला. एक डावकुऱ्याचा विशेष शैलीचा हा खेळाडू आहे. टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये डावकुऱ्याच्या खेळाडूंना नेहमी भरपूर मागणी असते आणि यश बेलदार इकडे ती मात्र एक क्षमता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. एक स्टार आहे सध्या ॲव्हेंजर संघाचा. देखील चांगली खेळी देखील एक झाली नाहीये परंतु आज मात्र मन जिंकण्याचा प्रयत्न यशच्या माध्यमातून असेल. पुढील चेंडू इथे देखील एक वेगवान भन्नाट गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. देखील पाहिलं स्लो वन आलाय. देखील एक फसवण्याकरिता चेंडू हाताळले जात आहेत. इथे देखील जर पाहिलं तर डॉट बॉल. पुढील चेंडू अगदी इथे देखील एक वेगवान मैदानाच्या आतमध्ये चेंडू पाहायला मिळतोय. एसटी रक्षक डाऊन दी बॉल येतोय. इथे देखील एक चांगला चेंडू आहे. देखील बॅक टू बॅक दोनही चेंडू डॉट येतील. इथे देखील एक शॉर्ट बॉल पावरचा फुल टप्प्यात आले सरजी कार्यक्रम आहे. चेंडूला जावावं लागेल. आग लावत सीमारेखा पार ठोकला यश बेलदरेने षटकार. 6 डीजे आक्रमण आहे मैदानाचे. थँक्यू डीजे. आज आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल यशला. यशला यश मिळेल परंतु देखील जर पाहिलं तर क्षमता यशमध्ये आहे. चांगले चांगले फटके देखील कित्येक मॅचेस त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळत असं. यश बेलदेरच्या बॅटमधून षटकार तर आलाय. पुढील चेंडू अगदी खोलवर टप्प्याची लिडिंग आहे मैदानाच्या आतमध्ये आहे. प्राचीन क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि इथे देखील एक सिंगल. इथे देखील एक सिंगल येते. धावफलकावरती 36 रन बोर्ड. 36 धावा धावफलकावरती असतील. 36 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू मॅच पुन्हा एकदा ऑन केली गेली. फलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. इथे देखील एक चांगला वेगवान परिणाम गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. इथे देखील एक सिंगल. त्याच्यानंतर दुसरीचा कॉल इथे थांबवला गेला. एक गुड कॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. यशचा देखील कॉल आहे. सिंगल इथे देखील एक समाधान मानलं गेलंय. 37 धावा धावफलकावरती आज षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपलं गेलंय. 3 षटकांचा खेळ संपेल. धावफलकावरती 37 आकडा आहे. 3 बाद 37 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. बॉलर आनंद खटाडे 3 ओव्हर 37.
इथे देखील एक वेगवान भन्नाट गतीचा चेंडू या ठिकाणी एक ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील एक डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवरती चांगले षटक या ठिकाणी आपल्याला रंगलेलं पाहायला मिळतंय. पुढील चेंडू इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये पॉईंटचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि याही चेंडूवरती पाहता पाहता मिळेल ती सिंगल. पुढील चेंडू गोलंदाज पुनशी एकदा तयार होतोय. आनंद गोलंदाजी मार्कवरती आम्हाला पाहायला मिळतील. सामना करण्यासाठी सज्ज आहे एक डावकरी आताचा विशेष शैलीचा खेळाडू यश. खोलवा टप्प्यात चेंडू फटका फसला गेलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. इथे देखील एक कॉर्नरच्या दिशेने चेंडूला पाठवलंय सिंगल. त्याच्यानंतर दुसरीचा कॉल आणि पाहता पाहता याही चेंडूवरती मिळतील त्या दोन. देखील जर पाहिलं तर एक प्लॅनिंग बनवावं लागेल बॅटर टीमला. स्लो बॉल खोलवर टप्प्यात चेंडू अगदी देखील जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने इथे देखील एक जमिनीला समांतर केलेलं पाहायला मिळेल आणि याही चेंडूवरती मिळेल ती सिंगल. इथे देखील एक सिंगल येते देखील जर प्रयत्न केले पाहिजेत यश नक्कीच भेटेल. प्रयत्नांना नेहमी यश मिळत असतं. इथे देखील आक्रमण बनवावं लागेल बॅटर टीमला. देखील जर पाहिलं तर धावसंख्या देखील एक बरोबरी चालली परंतु ज्या विकेट गेल्यात त्याची किंमत खूप मोठी आहे. हा ही चेंडूला एक जावून दिलंय. मुख्य पंचांचा निर्णय येतो अवांतर धाव. इट इज अ वाईड बॉल. चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. अतिरिक्त धाव इथे देखील एक खर्च करावे लागेल. आपण पाहतोय स्वर्गीय सुभाष सोहनराव शेलार चषक यांच्या माध्यमातून एक सुंदर आणि दमदार आयोजन एक काटा नियोजन स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील एक क्रॉस बॅट लॉंग लेगच्या दिशेने चेंडूला पाठवला. इथे देखील एक सिंगल येते. चेंडूला आज स्टॉप करणं खूप गरजेचं आहे आणि ते मात्र बॅटर टीमकडून एक चांगली फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण देखील एक तितकंच दमदार या संघाचं पाहायला मिळेल. याही चेंडूवरती मिळते ती सिंगल. इथे देखील सिंगल आली आहे. यश बलदारे पुन्हा एकदा तयार होतोय आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू फटका केला जाईल. याही चेंडूवर येईल देखील पाहिलं तर मोठा आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र फटका फसेल. याही चेंडूवरती सिंगल येते. षटक क्रमांक अर्थात संपलं गेलंय. चला वेळ घेऊ नका. सामना लगेच ऑन करा. चव्वेचाळीस धावा धाव फलकावरती आज 44 रन ऑन द बोर्ड असतील. 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 44 धावा देखील एक जमवलेल्या पाहायला मिळतील. ॲव्हेंजर संघाची धावसंख्या आहे. चला वेळ घेऊ नका. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामना लगेच चालू करा विनंती असेल. सामना जो आहे तो मात्र लगेच चालू करायचा विनंती असेल. टीम मीटिंग इज नॉट अलाउड. डीजे डीजे OneX Music. गोलंदाजी मार्कवर
वेगवान गोलंदाज गणेश काळे, महाराष्ट्र पोलीस आणि आलोक भाऊ राजपूत यांच्याकडून हॅट्रिक साठी 1001 रुपयाचं पारितोषिक आणि रतिक सरिया मेहर यांच्याकडून 5001 रुपयाचं पारितोषिक. गणेश काळे यांनी जर हॅट्रिक घेतली तर चला मॅचला पुन्हा एकदा जातोय, ऑन करतोय. देखील पाहिलं तर खेळपट्टी मात्र रोटेट केली आपल्याला पाहायला मिळते. यश बेलदरेसाठी देखील तब्बल पारितोषिक असेल. सलग 2 षटकारासाठी 5000 रुपयाचं. इथे पहिला चेंडू, इथे देखील एक खोलवर टप्पाचा देखील एक चांगला फटकवला गेलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येईल. लगॉनला फटका होता. याही चेंडूवरती इथे देखील एक सिंगल जोडली जाते. धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मतीने पुढे जात असताना 45 धावा, 45 रन ऑन द बोर्ड. 45 धावा धावफलकावरती आहेत. यश बेलदरेवरती सगळ्यांच्या नजरा आज मात्र लागल्यात अवेंजर संघाकडून. एक आक्रमण यशच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? एक महत्वपूर्ण मॅच आहे, एक महत्वपूर्ण टुर्नामेंट, एक आयोजन आणि नियोजन देखील कालच्या दिवसापासून ते आजच्या दिवसापर्यंत एक दमदार आयोजन नियोजन या आयोजकांकडून आपल्याला पाहायला मिळतं. 2 सिक्सर जर समोरच्या टीमला जर मारायला दिले तर गोलंदाजासाठी रतिक यांच्याकडून तब्बल 5005 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील एक चांगला चेंडू पाहिजे आतमध्ये खेळला गेला. मागच्या दिशेने टोलवलं गेला. हलकी अशी कडा आहे. चेंडू मात्र जातोय. मिलेगा मौका, देगा चौका, सीमे का बार, चौकार. 4 डीजे. मॅच पुन्हा एकदा ऑन केली गेली आहे. चौकार आलाय. मॅच जी आहे ती पुन्हा एकदा ऑन करण्यात विनंती करतो. चौकार आलाय. अगदी हलक्या हाताने खेळलाय. डाऊन दी बॉल. नो मॅच राऊंडमध्ये चेंडू येऊन पडत. इथे देखील एक सिंगल येते. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल आणि पाहता पाहता इथे देखील एक 2 येतील. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते ती 51 धावा तब्बल धावफलकावरती आहे. 50 पार. 51 धावा. पुढील चेंडू इथे देखील एक हलक्या हाताने खेळला जाईल. चेंडू देखील पाहिलं तर एक पाठलाग सुरू आहे आणि याही चेंडूवरती एक सन्मान देण्यात आला. इथे देखील एक सिंगल देखील एक जोडली जाईल. धावफल पण एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जात आहे. एक बॅटची देखील एक पाहायला मिळते. हलकीशी देखील एक फटका आणि सिंगल देखील येईल. फ्री चेंडू. चला मॅच ऑन करा विनंती असेल. सामना लगेच चालू करायचं, थांबू नका. इथे देखील एक खोलवर टप्पाचा वेगवान भन्नाट गतीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतोय. इथे देखील जर पाहिलं तरी डॉट बॉल येईल. एक कमबॅक पाहायला मिळेल. गोलंदाजच्या माध्यमातून देखील चौकार आला होता. त्याच्यानंतर बॅक टू द चेंडू येतात त्याच्यावरती देखील एक कमबॅक पाहायला मिळतोय. त्याच्यानंतरचा हा चेंडू पुण्याशी एकदा तयार. ओहो मैदानाच्या आतमध्ये हेलिकॉप्टर उडवलाय. बिर्र काउंट सोडला. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक टीपला जातोय झेल. यश बेलदरेचा संपवला जाईल खेळ. डीजे विकेट. बॅटर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. भरपूर ट्रॅव्हलिंग आज केलं या बॅटरने.
प्लॅटफॉर्म लातूरचा बंदा मैदानाच्या आतमध्ये खेळण्यासाठी तयार. विशाल गायकवाड संघाचे संघ नायक आहेत सध्या. कॅप्टन कुल गोलंदाजी मार्क वरती संघ मालक आहे, तर एका साइडून संघ नायक आहे. नायक आणि मालक मध्ये ही लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. महत्वपूर्ण टुर्नामेंट आहे, एक महत्वपूर्ण मॅच देखील असेल या दोनही टीम साठी. चला मॅच ऑन करा, विनंती असेल वेळ घेऊ नका. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये अपील जोरदार देखील एक केली गेली आहे. एक चांगला चेंडू या ठिकाणी एक वेगवान आहे. इथे देखील एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये येतोय. निर्धव चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. पुढील चेंडू इथे देखील फटका देखील खेळला गेला. एक डाऊन द बॉल पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल. चेंडू वरती देखील एक चांगलं क्षेत्ररक्षण, पकड मजबूत आहे या संघाची. क्षेत्ररक्षण देखील एक दमदार आहे. सूर्या 11 संघाचं प्लॅनिंग देखील एक दमदार. इथे देखील एक सिंगल जोडली जाते. धावा मात्र बनवावा लागतील बॅटिंग टीमला, अव्हेंजर संघाला. अगदी इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये गॅप बनवला आहे. चेंडूला पाठवले गेले डिपेक्सला कव्हरच्या दिशेने. चेंडू मात्र जाईल सर्र करून सीमा रेखा पार. चौकार 4 डीजे. थँक्यू व्हेरी मच डीजे. फुल चेंडू मॅच ऑन करायचा वेळ नाही आपल्यापाशी. फलंदाज तयार आहेत आक्रमण करण्यासाठी. स्ट्राईक वरती पुढेशी एकदा, त्यानंतरचा हा चेंडू. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये हाही चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळतोय. धारदार चेंडू आहेत आज गोलंदाजीच्या माध्यमातून. इथे देखील एक आहे डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू येतोय. पुढील चेंडू इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाब्यांचा कॉल सुचत आहे. तर मुख्य पंच हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. इट्स वाईड बॉल. पुढील चेंडू इथे देखील पुन्हा एकदा वाईड बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र अवांतर धाव्यांचे आलेत धावफलकावरती. एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनवावा लागेल. गोलंदाजच्या माध्यमातून 2 अवांतर धावा देखील खर्च करतोय गोलंदाज. एक महत्वपूर्ण टुर्नामेंट, एक महत्वपूर्ण आयोजन आणि नियोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतंय. फलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू इथे देखील एक खोलवा टप्पा चेंडू. याच्यावरती एक चांगला आक्रमण मैदानाच्या टॉपच्या दिशेने चेंडूला फटकवलं गेले सिंगल. त्याच्यानंतर हा दुसरीचा कॉल. पाहता पाहता इथे देखील एक 2 तिसरी येईल का? तिसरीचा देखील एक कॉल आहे. इथे डायरेक्ट हिट केली जाईल का? यष्टीरक्षक टिपला आहे आणि इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये तब्बल 3 धावा या अव्हेंजर संघाच्या पूर्ण होतील. अंतिमचा चेंडू उरलाय. अंतिमचा चेंडू उरलाय. चला मॅच पुन्हा एकदा ऑन खेळली गेली. 62 धावा धावफलकावरती आहेत. 62 रन ऑन द बोर्ड. पुढील चेंडू इथे उलटा पुलटा खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. आता इथे देखील पाहिलं तर फेकी कव्हर पुन्हा एकदा फसलाय. कव्हर नाहीये तरी देखील एक सिंगल याही चेंडूवरती पूर्ण होते. इथे मैदानाच्या आतमध्ये विकेटचा बदल होईल. सिंगल येईल डबल कव्हरती.
किंवा 18 मैदानाच्या आतमध्ये सिंगल येईल आताची. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये वसीम आपल्याला पाहायला मिळतील. वसीम देखील एक मैदानाच्या आतमध्ये सज्ज होत आहेत. एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये बनवावं लागेल बॅटिंग टीमला. आक्रमण आणि आक्रमण करावं लागेल. गोलंदाजच्या माध्यमातून गोलंदाजी चंदू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करा विनंती असेल. बॅटर चला. पुढील चेंडू इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये हाही चेंडू देखील एक वेगवान भन्नाट गतीचा आपल्याला आलेला पाहायला मिळतोय. इथे देखील एक डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू येतोय. चांगल्या चेंडूला एक चांगला सन्मान असतो. खराब चेंडूला मा सन्मान देण्याचा फलंदाज काम नेहमी करत असतात. इथे देखील एक चांगला चेंडू आहे. पुढील चेंडू इथे अगदी दिशा देण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जाईल. लॉंगॉनच्या दिशेने चेंडूला फटकावले सिंगल. त्याच्यानंतर हा दुसरीचा कॉल इथे देखील एक नाहीये. सिंगल वरती या ठिकाणी एक समाधान आहे. समोरचे जे प्रेक्षक आहेत बाउंड्री लाईनच्या दिशेने समोरचे जे प्रेक्षक आहेत साईडला बसायचंय. पवेलियन केले आपल्यासाठी. उन्हाचा तडाखा खूप आहे. चक्कर बी करेल लक्षात घ्या. महत्वाची सूचना आहे. किरणजी पुणेकर आपण प्रॅक्टिस साठी तयार राहायचंय. आपली बाच आहे याच्यानंतर. थकू नका उन्हात उभं राहून. इथे देखील एक चांगला फटका. क्वालिटी मॅक्सिमम सीमारेखा पार. क्वालिटी 4 चौकार 4. चला चेंडू द्या. चौकार आलाय. धावफलक पुन्हा शब्द 4 धावांच्या मधून पुढे जात असताना संघाची धावसंख्या 68. 68 धाबा धावफलकावरती आहेत. 68 धाबा धावफलकावरती या ठिकाणी पाहायला मिळतील. पुढील चेंडू 68 रन ऑन द बोर्ड असतील. 68 धाबा धावफलकावरती आहेत. वसीम पुन्हा एकदा तयार होतील आक्रमण करण्यासाठी. चंदू पुन्हा एकदा तयार आहेत गोलंदाजी मार्कवर. इथे देखील एक चांगलं आक्रमण. लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये चेंडूला पाठवले. क्षेत्ररक्षण डाऊन दी बॉल आहे आणि याच्यावरती देखील एक सिंगल इथे देखील एक जोडली जाते. पुढील चेंडू खोलवर टप्प्यात चेंडू अगदी चांगला फटका खोललाय. डाऊन दी बॉल. ओहो मैदानाच्या आतमध्ये ट्विस्ट आलाय. सीमा रेखा मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळतोय. सीमा रेखा फरार चौकार 4. इथे देखील एक चौकार येतोय. चौकार येईल. पुढील चेंडू पुढील चेंडू पुढील चेंडू इथे देखील एक पॉवरचा फुल ब्युटीफुल सक्सेसफुल चेंडू मात्र जाऊन पोहोचेल. सीमा रेखा फरार 4 आणि चौकार. इट्स आरजे remix. Dada चलते तो माच, दादा हिले तो माच, दादा देखे तो माच, मामा माच. फिर से बोलो.
दादा आरजे अलग थलग स्टाइल है मेरा मेरी चाल से बजेगी सीटियां दर्ग्याच्या मागे ते. हा ते तुझं शिरवळ त्याच्या पुढे लगेच छत्रक्षण लाव म्हण. चला ॲव्हेंजर संघ मैदानाच्या आतमध्ये चला. क्षेत्ररक्षण सजवा लवकरात लवकर, वेळ घेऊ नका. आज अंतिमचा दिवस देखील आपल्याला पाहायला मिळेल. बोलणारा खतरनाक लाव म्हणे टाइम नको. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावा नाहीतर 5 रनची पेनल्टी देण्यात येईल. ॲव्हेंजर 11 पेनल्टी 5 रनची. चला ॲव्हेंजर संघाला विनंती आहे, एका पद्धतशीर लाईन मध्ये आपण मैदानात दाखल व्हायचं आहे. तुम्ही जर लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावलं नाही तर 3 धावांची पेनल्टी देण्यात येईल आपल्याला. संघाचे जे कर्णधार आहेत विशालजी गायकवाड, आपणास विनंती आहे आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. गणपती बाप्पा मोरया. मधून पाहणार आहोत. सुधाकर सामना करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक वरती कोण आहे? पुढील चेंडू अगदी इथे देखील एक चांगला आक्रमण केला. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय. इथे देखील एक सिंगल येईल. चेंडू देखील एक चांगला होता. याही चेंडूवरती एक सिंगल.
त्याला जरा केळं खाऊ दे ना तू बोल ना नाही बोल ना इधर तिथं बस नाही तू तिथं बस नाही काढू येते माझ्या बाद सोहम घे दुसरा जार घे ना तिथला वाईड बॉल 2 चेंडू आणि धावफलकावरती 2 हा आकडा लागेल. पुढील चेंडू मॅच पुढे धावून खेळली गेले. फलंदाज या ठिकाणी तयार आहेत. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाब्यांचा गोल. इथे एक व्हाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये दर्शवतात पंच. इट इज अ व्हाईट बॉल. टेनिस बॉल क्रिकेट नियम क्रमांक या ठिकाणी 22 देखील दाखल होतोय. 22 आहे नियम व्हाईटचा. तर देखील एक अवलंब केला जातोय. पंचांच्या माध्यमातून एक व्हाईट बॉल कडवलाय. फलंदाज पुन्हा एकदा तयार होईल आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू इथे देखील खाली हाताने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र मिस झालाय. वेगवान आहे चेंडू मात्र होतोय सीमा रेखा पार. क्वालिटी 4 चौकार डीजे. पुढील चेंडू मॅच पुढे एक धावन केली गेली. फलंदाज तयार आहे आक्रमण करण्यासाठी. इथे देखील अगदी चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खेळून काढला. याही चेंडूवरती सिंगल येईल. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. इथे देखील एक सिंगल येते. सिंगल वरती समाधान आहे. धावफलक पुण्याच्या एकदा सिंगलच्या मतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. 8 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. 8 धावा देखील पाहायला मिळतील. फलंदाज पुण्याची एकदा तयार आक्रमण करण्यासाठी आहे. इथे अगदी हलक्या हाताने खेळून काढला. चेंडू मागच्या दिशेने पोहोचवलाय. चेंडूचा पाठलाग मात्र सुरू आहे. जवळ पाहिलं तर चेंडू होतोय फरार. सीमारेखा पार. चौकार 4 डीजे. डीजे सोबत होणार बाळू पवार त्याच्यानंतर लगेच बाळू पवार एकच पुढील चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये. याही चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळेल. डॉट बॉल. इथे देखील एक निर्धाव चेंडू इथे देखील येतोय. धावफलक पुढे शब्द बदलते. संघाची धावसंख्या 12 धावा धावफलकावरती आहेत. मॅच पुढे एकदा ऑन खेळली गेले. 12 धावा आहेत धावफलकावरती.
गोलंदाजी मार्गवरती आपण षटक क्रमांक आपण पाहतोय. निखिल पवार यांच्या माध्यमातून देखील भारत स्ट्राईक वरती आलोक शाहू देखील आपल्याला पाहायला मिळतात. पुढील चेंडू अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. हाही चेंडू देखील एक धारदार आहे. इथे देखील एक डॉट बॉल येतोय. हे कमालीचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत राहतील, परंतु आक्रमण करणं देखील करावा लागेल. जिंकायचं असेल तर मैदानाच्या आतमध्ये आक्रमण हे करावंच लागेल. इथे देखील एक डॉट बॉल. निखिल पवार यांच्या माध्यमातून देखील हे षटक आपल्याला पाहायला मिळतंय. पुढील चेंडू फलंदाज पुन्हा एकदा तयार होतोय. स्ट्राईक वरती फलंदाज आक्रमण करण्यासाठी तयार. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये अवांतर धाब्यांचा कॉल येतोय. मुख्य पंचांचा मैदानाच्या आतमध्ये हा चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल गोलंदाजाला. इट इज वाईड बॉल. अवांतर धाब्यांचा कॉल आहे. इथे देखील एक पुणे एकदा अवांतर धाब्यांचा कॉल आहे पंचांचा. इट इज अ वाईड बॉल. अवांतर धाब्यांचा कॉल येतोय. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा टाकावा लागेल. पंचांची देखील एक मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी केली गेली आहे. वाईड साठी आपण पाहणार आहोत. चेंडू हा पुन्हा टाकावा लागेल. इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉल येतोय. धावफलक पुन्हा एकदा अवांतर धावांच्या मदतीने पुढे जात आहे. संघाची धावसंख्या देखील एक बनेल. 14 धावा धावफलकावरती असतील. पुढील चेंडू 5 फूट अशी एकदा ऑन केली गेली. फलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत. आज आक्रमण बनवावं लागेल या बासाठी. एका साइडून एव्हेंजर संघाचे देखील एक गोलंदाज आहेत. रफ्तार आहे. तिथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. शरीर एस्टीनला लागलेला हा चेंडू असावा आणि एक डॉट बॉल इथे देखील येईल. प्लॅनिंग आहे देखील जर पाहिलं तर युवराज जगदाळे आणि यांच्या माध्यमातून हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. स्टार फलंदाज तसेच यश आम्हाला पाहायला मिळतात. एक झेल देखील एक मिसफील्ड देखील एक झाली तर मॅच बदलू शकेल. इथे देखील एक वेगवान वेगाचा रफ्तार बनलाय गोलंदाज. बॅक टू बॅक चेंडू मात्र निर्धावायला लागलेत. दबाव ओढवला जाईल. देखील जर पाहिलं तर वाईड बॉल आले होते, परंतु त्याच्यानंतरचे जे चेंडू आहेत ते मात्र कमबॅक करणारे चेंडू येतात. मयूर जगताप यांच्या सलग 3 बॉल 3 षटकारासाठी. शरद भाडे यांच्याकडून किती राईट आणि लेफ्ट यांच्याकडून दोघांसाठी 1000 पारितोषिक असेल. संख्येच्या यांच्याकडून पण 1001 रुपयाचे पारितोषिक. पुढील चेंडू फलंदाज पुढे एकदा तयार होते आक्रमण करण्यासाठी. आज आक्रमण बनवावं लागले या बॅटिंगला. इथे अगदी चेंडू मात्र पाहायला मिळतोय. इथे सिंगल जोडली जाईल. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. इथे देखील एक सिंगल येते. भारताला एक बायच्या माध्यमातून ही सिंगल धावफलकावरती येईल. एक प्लॅनिंग बनवावं लागेल संघाला देखील. जर पाहिलं तर संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते 15 या आकड्यावरती धावसंख्या आहे. अजून एक चेंडू बाकी आहे.
इथे अगदी चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये घडवला आहे. डाऊन दी बॉल. यश पुन्हा एकदा चेंडूला रोखण्यासाठी आहे. एक प्लॅनिंग, एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये. ओहो, डेड बॉल घोषित करण्यात आलाय पंचांचा. मृत चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. देखील जब्बाईल्स हातात पडले गेलेत नॉन स्ट्राईकच्या. मॅच पुढे एकदा ऑन केली गेली आहे. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये हाही चेंडू देखील एक धारदार पाहायला मिळतोय. जर पाहिलं तर निर्दव चेंडू येईल हा. संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते 15 धावा आहेत 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तीस चेंडू आणि 63 धावांची विजयासाठी गरज असेल. तीस चेंडू आणि 63 धावांची गरज आहे. चला मॅच पुन्हा एकदा ऑन करण्यात यावी विनंती करतो. चला विनंती असेल, वेळ घेऊ नका, सामना लगेच चालू करायचा आहे. आणि आता पॅनलाइज केलं जाईल. जो संघ लेट करेल त्या संघाला पॅनलाइज केलं जाईल. लक्षात घ्या, महत्वाची सूचना आहे. मॅच पुन्हा एकदा ऑन केली गेली. पुढील चेंडू. चौथी मॅच नाही पुढील चेंडू. मॅच पुन्हा एकदा ऑन केली गेली. पुढील चेंडू. इथे देखील एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये वेगवान बंडाड गतीचा हा चेंडू पाहायला मिळतोय. इथे देखील एक धावचीची संधी आणि मात्र विकेटचं पतन आहे. आज एव्हेंजर संघाचे मात्र ट्विस्ट आहेत. बॅक टू द बबल जावं लागेल. फलंदाज थोडीशी निराशा आज चेहऱ्यावरती घेऊन डीजे मंगेश मंगेश अशा तरुणीपणा नको फिरू गाऊन, अशा तरुणीपणा नको फिरू गाऊन, तुला नजर लागल गे जाऊ नको तुझ्या जना, तुला नजर लागल गे जाऊ नको तुझ्या जना, तुला नजर लागल गे जाऊ नको तुझ्या जना, तुला नजर लागल गे जाऊ नको तुझ्या जना. Do you wanna know? चला बास पुढे एकदा ऑन केली गेली आहे. पुढील चेंडू. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोललाय. खोलवर टप्पा चेंडू. इथे देखील एक सिंगल येईल धावफलकावरती. पुढील चेंडू बॅस पुढे एकदा ऑन केली गेली. फलंदाज पुन्हा एकदा तयार आहेत आक्रमण करण्यासाठी. पुढील चेंडू. इथे देखील एक खोलवर टप्प्यात चेंडू. त्याच्यावरती एक आक्रमण मैदानाच्या आतमध्ये आणि आही चेंडूवरती सिंगल. दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. पाहता पाहता तब्बल 3 धावा. 2 धावा इथे देखील एक पूर्ण असतील. माफ करा, 2 धावा.
2 धावा देखील येतील. धावफलक पुन्हा एकदा 2 धावांच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. 18 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. तिसरं षटक आहे सचिन पसारे यांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज पुन्हा एकदा आक्रमण करण्यासाठी रोहित कौल देखील आपल्याला पाहायला मिळते. तयार आहेत. आज पुढील चेंडू इथे देखील एक खोलवर टप्प्यात चेंडू देखील एक चांगला वेगवान भन्नाटकरीचा अभांतर धाब्यांचा कॉल आहे मुख्य पंचांचा. इट इज अ वाईड बॉल. वाईड बॉल देखील येईल. चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. इथे देखील मैदानाच्या आतमध्ये स्क्वेअर एक पंचांचा निर्णय येतोय. मैदानाच्या आतमधून बिमर वाढला गेलाय अर्थात नो बॉल येईल. नो बॉल. चोवीस धावा धावफलकावरती आहेत. पाहिलं तर ट्विस्ट आला गेलाय 9 वरती. फ्रीडचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये. उघडा डोळे पहा नीट पुढचा चेंडू. फ्रीड खोलवर टप्प्यात चेंडू मैदानाच्या आतमध्ये इथे देखील आहे. याही चेंडूवरती इथे देखील एक सिंगल येईल. धावफलक पुन्हा एकदा सिंगलच्या मदतीने पुढे जात असताना संघाची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळते जवळजवळ 25 रन ऑन द बोर्ड. 25 धावा धावफलकावरती आहेत. पुढील चेंडू पुढील चेंडू इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एक धाबांतर धाब्यांचा कॉल येतोय. चेंडू मात्र पुन्हा टाकावा लागेल. वाईड बॉल आलाय. देखील पाहिलं तर थोडीशी खराब गोलंदाजी पाहायला मिळतील या षटकामध्ये सचिन यांच्या माध्यमातून. गोलंदाजी मात्र एक चांगली करावी लागेल. रफ्तार आणावी लागतील गोलंदाजी मार्कवरती. इथे अगदी खोलवर टप्प्यात चेंडू. इथे देखील गोलंदाज डाऊन दी बॉल. चेंडू मात्र मिस केला गेलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक यश येतो. फेकी केली जाईल. इथे धावचीची संधी. हुकला तो संपला. मैदानाच्या आतमध्ये काय पाहायला मिळते. चला मॅच ऑन करा विनंती असेल. वेळ घेऊ नका. पुढील चेंडू इथे देखील अगदी खोलवर टप्प्यात चेंडू रोखला जाईल का. इथे देखील क्षेत्ररक्षण केलं जाईल. याही चेंडूवरती सिंगल येते. तीन षटकांचा खेळ संपेल. संघाची धावसंख्या जवळजवळ पाहायला मिळते 29 आकड्यावरती धावफलक आहे. समीकरण बनेल जिंकण्यासाठी. चोवीस चेंडू 49 धावांची गरज आहे. 24 चेंडू 49 धावा. हे जे षटक आहे ते टर्निंग पॉइंट असेल. चला टीम मीटिंग इज नॉट अलाउड. सामना मात्र चालू करायचा आहे. विनंती असेल. चला सामना लगेच चालू करा. विनंती असेल. चला फिल्डिंग टीम विनंती आहे. सामना लगेच चालू करा. चला सामना चालू करा. विनंती आहे. चला मॅच ऑन करा. विनंती असेल. पुढील चेंडू. पुढील चेंडू. चला विनंती आहे. मॅच ऑन करा. बॉलिंग टीम आपल्याला लास्टचा पुकार असेल. अवेंजर संघाला पॅनलाइज केलं जाईल. अन्यथा लक्ष द्या.
स्वतः बघितलं असं. हे तर बघ, हे तर मी चालू लोकल मध्ये बघितलं असं चाललंय माणूस मुंबईला बी. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये हाई चेंडू देखील एक चांगला पाहायला मिळतोय. विकेटचं बदल फलंदाज होतोय. धावफलकावरती धावांचा आकडा लागेल. सूरज बनव ना. 30 धावा देखील एक धावफलकावरती आहेत. सूरज अपडेट नाही झालं इकडचं बाळा. 23 चेंडू आणि जिंकण्यासाठी 48 धावांची गरज असेल. 23 चेंडू 48 धावांचं कॉलिंग उरलंय. षटक मात्र चांगलं टाकावं लागेल. हे चला विनंती असेल मॅच लगेच ऑन करा. पुढील चेंडू मॅच पुन्हा एकदा ऑन खेळ गेले. फलंदाज तयार आहेत आज आक्रमण करण्यासाठी. नावाचा डंका वाजवावा लागेल. इथे देखील एक पॉवरफुल ब्युटीफुल सक्सेसफुल सो ब्युटीफुल सीमारेखा पार ठोकलाय षटकार 6. तुझं नाव काय रे? माय नेम माहिती नाही काय? DJ Dipsy. थँक्यू व्हेरी मच डीजे. पुढील चेंडू फलंदाज पुढे एकदा तयार आहेत. आज आक्रमण करावं लागेल. नावाचा डंका वाजवावा लागेल. पुढील चेंडू अमित मोतीकर. इथे पुन्हा एकदा सामन्याचा बोज हलका करण्यात आलाय. चेंडूला पाठवले सीमारेखा पार ठोकलाय. 6 षटकार 6. डीजे इथे देखील एक हलकीची काढ आहे. फ्लॅश लिपचा क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल फेकी केली गेली आहे. इथे मात्र ट्विस्ट भेटला होता परंतु सोडला गेलाय. डॉट बॉल पुढील चेंडू इथे देखील एक खोलवर टप्प्यात चेंडू. त्याच्यावरती एक चांगला आक्रमण पॉईंटच्या दिशेने चेंडूला पाठवले. सिंगल. त्याच्यानंतर दुसरी कॉल क्षेत्ररक्षण असता व्यस्त होऊन पडेल. पाहता पाहता इथे देखील एक 2 पूर्ण होतील. पुढील चेंडू इथे अगदी खोलवर टप्प्यात चेंडू आहे. स्क्वेअर लेग पैशाच्या पटकावला. इथे देखील एक सिंगल. बॉलर चांगले आहेत का आता? बरं झालं. कितीला किती आले तर? 18ला कितीला किती आलेत? कितीला किती आले तर?
18 चेंडू आणि 33 धावांची गरज असणार आहे जिंकण्यासाठी. 18 चेंडू 33 धावांची गरज आहे मॅच मध्ये. संघाचा कर्णधार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. विशालजी गायकवाड आम्हाला पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या मार्क वरती आहेत. चला विनंती आहे टीम मेडिकल ऑर्डरवर दरम्यान ड्रिंक्स ब्रेक झालेला पाहायला मिळतोय. उन्हाचा तीव्र तडाखा आहे, तीव्र ऊन देखील आहे. खेळाडूंनी भरपूर पाणी पित चला. चला पंचांना पण पाणी देऊन या. पुढील चेंडू मॅच ऑन करा विनंती आहे. चला विनंती असेल सामना मात्र लगेच चालू करा. पुढील चेंडू मॅच पुढे एकदा ऑन केली गेली आहे. पुढील चेंडू फलंदाज तयार. इथे पॉवरफुल ब्युटिफुल चेंडू पुन्हा एकदा स्टँड केला जाईल. स्टँड अँड डिलिव्हर 6 रन षटकार. इथे देखील मॅक्सिमम अय्या तुझं नाव काय रे? माहिती नाही काय. चला विनंती असेल मॅचला होते सुरुवात पुन्हा एकदा. षटकार आलाय. मॅच पण आली आहे. पुढील चेंडू इथे देखील एक पॉवरफुल चेंडूला पुन्हा एकदा लँड केलं गेलंय. सीमा रेखा पार धाका षटकार. मॅच ड्रीच आहे. 16 चेंडू 21 धावांची गरज एक विजयासाठी आहे. 16 चेंडू 21 पुणे एकदा आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केले जाते. वन बाउन्स होईल चेंडू. वन बाउन्स झाला. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक इथे देखील येतील. देखील पाहिलं तर पाहता पाहता इथे देखील 2 पूर्ण होते. धावफलक पुणे एकदा बदललेले समीकरण पुन्हा एकदा अदला बदल केले जाईल. 15 चेंडू आणि जिंकण्यासाठी 19 धावांची गरज. पुढील चेंडू इथे देखील अगदी समोरच्या दिशेने रंगभेदक आहे. पुन्हा एकदा बंदुकीतून गोळी सीमारेखा पार. क्वालिटीचे षटकार. पुढील चेंडू माश आपण शेकदॉन. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये अपील जोरदार केली गेली आहे. इथे देखील एक चांगला चेंडू अर्थात डॉट बॉल येतोय. 10 चेंडू 35 धावांची खेळी देखील आपल्याला केलेली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते या बॅटरने. 13 चेंडू आणि 13 धावांची गरज. इथे देखील एक चांगला फटका मैदानाच्या आतमध्ये खोलला. एक आक्रमण केले गेले. वन बाउन्स केला चेंडूला. पुन्हा एकदा सीमा रेखा पार. चौकार 4. विजय. सामना पूर्णपणे एकदम पलटवार करून टाकला या षटकाने. मॅच कुठं होती, मॅच कुठं आणून पोहोचवली जवळजवळ. आता मात्र चेंडू उरतील 12 आणि जिंकण्यासाठी 9 धावांची गरज. 12 चेंडू आणि 9 धावांची गरज स्ट्राईक वरती आम्हाला पाहायला मिळतील. आता रोहित कवले या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. अमित यांची देखील एक दमदार खेळी. 11 चेंडू 39 धावा देखील एक बनवल्यात. मॅच पुणे एक धावा खेळली गेली. गोलंदाजी मार्क वरती षटक क्रमांक आपण पाहतोय
निखिल पवारच्या माध्यमातून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळेल. पुढील चेंडू पचाला मॅच ऑन केली जाईल. पुढील चेंडू मॅच पुणे शिकदावून इथे अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे देखील एक चांगला आक्रमण मैदानाच्या आतमध्ये केला. डायव्हर द बॉल यश येईल. याही चेंडूवरती एक सिंगल येईल. चांगला आक्रमण केला होता तो बॅटर. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती सज्ज होतोय अमित. 11 चेंडू 39 धावांची खेळी आपल्या संघासाठी केली. आज मात्र मन जिंकली आहेत. सामना कुठे होता, सामना कुठे आणून पोहोचवला या बॅटरने. पुढील चेंडू इथे देखील एक समोरच्या दिशेने अगदी छत्रपतींचा छावा मिळवेल 6 धावा. जिंकण्यासाठी 2 धावांची गरज आहे. देखील जर पाहिलं तर 12 चेंडू 45 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये आहे. इथे देखील एक मैदानाच्या आतमध्ये आक्रमण केला जातोय, परंतु इथे देखील एक चेंडू मात्र चांगला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येईल. 12 चेंडू देखील जर पाहिलं तर 13 चेंडू 45 धावांची खेळी मैदानाच्या आतमध्ये बॅटरने केली. 9 चेंडू उरतील त्या 2 धावा. इथे मात्र हलकीशी देखील एक कडा आहे. इथे विजय फटका खेळला जाईल. सिंगल येते, त्याच्यानंतर दुसरीचा कॉल मैदानाच्या आतमध्ये केला जातोय आणि चेंडू मात्र सीमा रेखा पार. चौकार 4. शिवन्या 11 संघ आणि त्यांच्याबरोबर छत्रपती वॉरियर संघ. आपण टॉस का बॉस या मंचावरती लगेच यायचे. बोथ कॅप्टन टॉस का बॉस मध्ये लगेच या. वेळ घेऊ नका. शिवन्या 11 संघ आणि छत्रपती वॉरियर संघ. 49 धावांची खेळी देखील आपल्याला पाहायला मिळते. थोडीशी निराशा आज अवंजर संघाच्या चेहऱ्यावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं